नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे रिझोल्यूशन्सबद्दल। बघा मित्रांनो, भरपूरशे आपण रिझोल्यूशन डिसाईड केलं असेल, तुम्ही पण केलं असेल की मी जिम कंटिन्यू करणार, बुक रीडिंग करणार, काही स्किल्स वगैरे शिकणार, व्हॉटएव्हर मी पण केले होते। बट भरपूरदा मी स्वतःबद्दल पण तुम्हाला एक सांगतो की मागचे 15 दिवसामध्ये मी पण हार्डली 7 to 8 टाइम्स एक्सरसाइज केले असेल। बाकी 7 दिवसाची गॅप पडलेली आहे। बुक रीडिंग पण खूप जास्त नाही केलं मी, स्पेशली बुक परचेस केलं होतं, नाही वाचलं बुक। फ्रँकली स्पीकिंग हार्डली 45 to 50 पेजेस रीड केले आणि बाकी काही गोष्टी डिसाईड केल्या त्या प्रोफेशनल जर्नीमध्ये, त्यासुद्धा फॉलो करू शकलो नाही। आणि मी जेव्हा इथे ॲनालिसिस करताना तुम्हाला एक गोष्ट काय लक्षात आली माहिती आहे का, आपण जे 13 डिसेंबर किंवा 31 डिसेंबर 2024ला होतो, तेच व्यक्ती आपण 1 जानेवारी किंवा 2 जानेवारीला होता। फक्त एक कॅलेंडर चेंज झालं आणि एक इयरचा नंबर चेंज झाला आहे, पण तुम्ही किंवा मी नाही चेंज झालेलं आहे। आपली जसं एक डेली शेड्यूल होतं, आपल्या ज्या बॅड हॅबिट्स होत्या त्या ॲज इट इज आहे। तर म्हणून मला असं वाटते की तुम्ही सेल्फ इस्टीम लो नका होती, कारण मला स्वतःला असं वाटत आहे की काय यार 2024मध्ये तेच केलं, 2025मध्ये तेच चालू आहे, काही कन्सिस्टन्सी बिल्डच होत नाही। तर आमच्या इंजिनिअरिंगमध्ये ना एक गोष्ट शिकवल्या जातं, वाय ॲनालिसिस। त्याच्यामुळे ना रूट कॉज फाइंड होतं आपल्याला की मेजर इश्यू कुठे आहे। तर मला काय वाटतं माहिती आहे का, आपलं प्लॅनिंग भरपूर होत आहे, आपल्या गोष्टी भरपूर डिस्कस होत आहे, आपण टू डू लिस्ट भरपूर बनवत आहे, पण फॉलो करत नाही। आणि आपापले कारणं असू शकते, काही काही लोकांची जेन्युइन कारणं पण असू शकतात, काही पर्सनल इश्यूज असू शकतात, हेल्थ इश्यूज असू शकतात। तर मला वाटते आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का, जे की मी एक जिम रॉन नावाचे मोटिवेशनल स्पीकर आहे, खूप छान व्हिडिओ आहे त्यांचा, मी व्हिडिओ बघितला आणि त्याच्यातून काही गोष्टी मी शिकलो आणि तेच तुमच्यासोबत मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आहे व्हाय, की आपल्याला आपली व्हायची लिस्ट क्लिअर करावं लागेल की का बरं मला ही गोष्ट अचीव करायची आहे, का बरं मला एवढे पैसे अर्न करायचे, का बरं मला फेमस व्हायचं, व्हॉटएव्हर जे पण काही आहे, तर आपली एक व्हायची लिस्ट आपल्याला क्लिअर करावं लागेल। सेकंड, आपल्याला व्हाय नॉट क्वेश्चन विचारावं लागेल की का बरं करू नये, का बरं मला बघायचं नाही की माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, का बरं मी बघितलं नाही पाहिजे की मी किती स्किल शिकू शकतो। म्हणजे आपला पोटेन्शियल आपल्याला फाईंड करायचं आहे, आपल्या पॅरेंट्सला का बरं आपण प्राऊड नाही फील करायला पाहिजे। तर सेकंड क्वेश्चन येतो आपला व्हाय नॉट। आणि थर्ड क्वेश्चन खूप पर्सनल आहे, व्हाय नॉट मी, मी का बरं नाही करू, कारण माझ्याकडे ब्रेन आहे, माझ्याकडे डिसिजन्स घेण्याची ताकद आहे, माझ्याकडे रिसोर्सेस आहे, इंटरनेट आहे, फॅमिली सपोर्ट्स आहे, फ्रेंड सपोर्ट्स आहे, व्हॉटएव्हर। तर मग एक पर्सनल क्वेश्चन विचारला पाहिजे की का बरं मी नाही करायला पाहिजे, हा थर्ड क्वेश्चन आहे। आणि चौथा एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, व्हाय नॉट नाऊ, आता का बरं नाही करायचं। आपल्याला नेहमी असं वाटते की उद्या करू, पांढऱ्या सोमवारी करू, बेसिकली पुढच्या सोमवारपासून करेल, 1 फेब्रुवारीपासून तर मी नक्कीच करणार आहे, पण आता का बरं नाही, का बरं आपण प्रोक्रॅस्टिनेट करत आहे। कारण सिंपल मित्रांनो, मी पण एक प्रश्न विचारतो की मला जर 1 करोडची लॉटरी लागत असेल, तर मी विचार करेल की मला 10 वर्षानंतर लागली पाहिजे की उद्या लागली पाहिजे। तर ऑफकोर्स माझ्या माइंडमध्ये येईल की मला उद्याच ती लॉटरी लागायला पाहिजे। तर आपण आपलं सक्सेस का बरं पोस्टपोन करतोय। तर हे काही गोष्टी आहे जे तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करणार। आणि मी एक स्वतः प्लॅन करते की एक जर्नी स्टार्ट करूया। माझी जी कम्युनिटी बिल्ड झाली आहे, खूप जास्त नाही पण अराउंड 2.5K लोकांनी सबस्क्राईब केलं आहे, ट्रस्ट केलेलं आहे की सूरज सर असो, सुरेश दादा असो किंवा सूरज असो, जे पण तुम्ही मला ॲड्रेस करत असाल, कारण काही याच्यामध्ये माझे मित्र पण आहे, मला तसं वाटते जबरदस्तीने काही मित्र फॅमिलीकडनं मी सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर काही मित्र असेल, काही फॅमिली रिलेटिव्ज आहे माझे। तर बेसिकली मला असं वाटतं की माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आपण काहीतरी सोबत मिळून चालू करायला पाहिजे। मी ट्राय करतो कम्युनिटी पोस्टच्याद्वारे, काही यूट्यूब शॉर्ट्सच्याद्वारे मी तुम्हाला माझा इम्प्रूव्हमेंट प्लॅन सांगू, तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आज मी टू डू लिस्ट पूर्ण फॉलो केली, मी मागच्या 4 दिवसापासून माझा शेड्यूल फॉलो करतो आणि आपण ते ना एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा प्रकारे प्रयत्न करून 2025 हे वर्ष आपलं बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया मित्रांनो। आणि या जर्नीमध्ये तुम्ही सोबत राहते ना, अभी तो मैंने शुरू किया है, काहीतरी झाकीर खान नेहमी म्हणतो, आप सिर्फ साथ निभाना, अभी तो मैं लंबा चलूंगा, है ना, असं काहीतरी मला आठवत नाही आहे। पण आपण नक्कीच हे करण्याचा प्रयत्न करू आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा की पुढच्या 15 दिवसात आपण काय काय करणार आहे, आणि मी पण तुम्हाला तिथे रिप्लाय नक्की कराल। थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट।